आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. FM 102.4 मेगाहर्ट्झवर 7:30 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम किसानवाणी. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत योगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काढन सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी किसानवाणी 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 किसानवाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसानवाणी कार्यक्रमात सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी सचिन म्हैसने आपलं मनपूर्वक स्वागत करतो. सुरुवातीला जाणून घेऊया भारतीय हवामान शास्त्र विभाग आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त उद्याचा हवामानाचा अंदाज जाणून घेऊया. उद्या दिनांक 5 ऑक्टोबर 2025 रोजी कमाल तापमान 29.5 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23.2 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात दिनांक 5 ऑक्टोबर 2025 रोजी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आर्द्रता सकाळी 92% तर दुपारी 67% राहण्याचा अंदाज आहे. वाऱ्याचा वेग 12.0 किलोमीटर प्रति तास राहण्याचा अंदाज आहे. आत्ताच आपण उद्याचा हवामानाचा अंदाज जाणून घेतला. अरे 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 क्या कर रहा है? इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे अब पहली वाली बात कहाँ, पर अब तो सब यही डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती. आता ऐकूया कपाशी लागवड याविषयी शेतकरी मुक्काम पोस्ट बहादुरा तालुका बाळापूर जिल्हा अकोला येथील गिरीश गजानन घाटे यांची प्रकाश नावकार यांनी घेतलेली ही मुलाखत. शेतकरी बंधूंनो, सनोनी कार्यक्रमामध्ये अनेक शेतकरी बांधवांच्या मुलाखती घेत असतो आणि त्या मुलाखतीमागचा उद्देश असा की वेगवेगळ्या भागातल्या शेतकरी बांधवांच्या ज्या मुलाखती असतात त्यामधून आपल्याला ज्ञान ही मिळत असते. कारण आणि शेतामध्ये छोटे मोठे तो प्रयोग करत असतो. 1 एकर शेती असो का 10 एकर शेती असो, त्याचे छोटे मोठे प्रयोग चालूच असतात आणि या प्रयोगातूनच त्याला शिकायला मिळते. पुढे जाण्याची आशा त्याला लागलेली असते. यावर्षी नाही जमलं तर पुढच्या वर्षी ते करू पाहत असतो. तर आज आपण येऊन पोहोचलो बहादुरा गावला. बहादुरा गाव हे अकोल्यापासून जवळ 45 किलोमीटर अंतरावरती एक गाव आहे आणि गावामध्ये इथे आम्ही आलो असता शेतकरी वाडा हे कृषी पर्यटन केंद्र आहे आणि इथे आलो असता आम्हाला एक युवा शेतकरी भेटलेला आहे. तर त्यांचं नाव आहे गिरीश गजानन घाटे आणि हे शेती करतायत. शेतीमध्ये ते कपाशी चांगल्या पद्धतीने उत्पादन घेतात. तर त्यांच्याकडनं जाणून घेऊ कपाशीबद्दल. तर नमस्कार गिरीश भाऊ. नमस्कार. तर मला सांगा की तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालेलं आहे? माझं शिक्षण 10वी पर्यंत. मग तुम्ही पुढे शिकण्याचा प्रयत्न केला नाही का? पुढे शिकायचा प्रयत्न केला पण ते 4 भाऊ असल्यामुळे नाही शिक्षण झालं. तर मला सांगा, जरी आपलं शिक्षण थांबलं तरी आपली प्रगती थांबू शकत नाही. कारण आपल्या मनामध्ये जिद्द असते, आपल्यामध्ये काहीतरी करण्याची एक उमेद असते, जागृत असते. तर त्या अनुषंगाने तुम्ही शेतीची निवड केलेली आहे असं मला दिसते. तुमच्याकडे शेती किती आहे? इकडे 40. एकटे सांभाळता की तुम्हाला घरामधून कोणी मदत करतात, भाऊ वगैरे? नाही, भाऊ आहेत ना, 4 भाऊ आहेत. 4 जण शेतामध्ये असतात का? हो सर. कोणकोणती पिकं घेत असता? याच्यामध्ये सोयाबीन, तूर, कपाशी, सोयाबीन काढून हरभरा. कोरडो पिकं असतात की काही ओलीत पण करतात तुम्ही त्याच्यामध्ये? नाही, याच्यामध्ये हरभरा हा वलीद आहे, बाकी पूर्ण कोरडो आहे.
फळपिकं वगैरे नाही, भाजीपाला वगैरे काही नाही नाही. नाकारतात किंवा शेतीमध्ये कोणाला यावं असं वाटत नाही, शेती असल्यावर घाट्या धंदा तर असं बोलल्या जाते. तर तुमचं काय वैयक्तिक मत आहे त्याच्याबद्दल सांगा ना. याच्या इकडं शासनानं जसं दुर्लक्ष केलेलं आहे. जे आपल्याला व्हेरायटी आपण अजित 155 हे आपल्या टायमावर भेटत नाही, तर ह्याच्यामुळे हे बाहेरून ब्लॅकमध्ये भेटते, तर त्याच्यात आपले पैसे जास्त जातात, तर त्याच्यानं शेतकऱ्याला हे नाही परवडत. तर आपण जिथं घ्यायला जासान तिथं आपल्याला याचं बिल पण नाही भेटत. तर अजित 5, अजित 155 हे अशा व्हेरायटी आहेत की हे लवकर खाली होतात, तिथून नाही तर वावरात मशागत करायला सोपी जाते. गेल्या काही दिवसाअगोदीच शिवार फेरी झालेली आहे, तर तुम्ही ते शिवार फेरी पाहायला गेला होतात का? हो सर, गेलो. मग ते शिवार फेरीमध्ये तुम्हाला काय काय पाहायला मिळालं त्या शिवार फेरीमध्ये? त्याच्यामध्ये खूप काही सारं पाहायला मिळालं. कशी लागवड करायचं, काय करायचं, देखभाल करायची, काय करायची. बरं, गावामधून तुम्ही एकटेच गेले होते का अनेक शेतकरी बांधव तुमच्यासोबत गेले होते? तरी बांधव सोबत गेले होते, गाडीच घेऊन गेलो होतो आम्ही मोठी. तर त्यामध्ये तुम्हाला आवडीचं कोणतं पीक वाटलं आणि आकर्षणाचा बिंदू वाटला तुमच्यासाठी? कारण प्रत्येकाचा वेगवेगळा. आता हे शेतकऱ्याचं कापसाचं हे हमी पीक आहे, तर आता हे भावाच्या हिशोबानं जे लागले तेव्हा पेरणी या टायमात आपल्याला व्हेरायटी पेरायला भेटत नाही, तर त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांची धाव अशी आता की सोयाबीनवर झालेली आहे. तर सोयाबीन काढून हरभरा होते, आणि सोयाबीनात आपण तूर पण पेरू शकतो. तुरीचंही पण चांगलं म्हणजे खास पीक आहे. माझं असं म्हणणं आहे की बस हे जे कपाशीचं पीक आहे हे चांगलं आहे, पण याच्यामध्ये आपल्याला भाव नाही भेटत, बाजार भाव नाही भेटत, त्याच्यामुळं ते कपाशीचं पीक आता दूर केलं. म्हटलं जातं की ज्या शेतकरी बांधवांना कपाशीनं साथ दिली आहे, कपाशीला कधीच सोडत नाही आणि दूरसुद्धा करत नाहीत, तर तुम्हाला कपाशीनं बरेच वेळा साथ दिलेली दिसते. हे तुमचं आवडीचं पीक दिसते. किती बाय किती अंतरावर लावता आणि त्याच्यामध्ये तुम्ही आंतरपीक घेता का? कपाशी आता आमचे समजा बाबा वडील हे होते, हे पेरत, बैलाने पेरत. खूप अंतरा पडे, आपण टिपनवर म्हणा किंवा सरत्यावर उन्हाळ्यात जाऊ तर त्याच्यात अंतरा खूप पडे. पण आता आम्ही ट्रॅक्टरनं प्लॅन्टरनं पेरत आहोत, तर एकरी 4 पाकिटं, तर ते 6 इंचावर 5 इंचावर समजा बी निघते, पण भरपूर आहे. आता पेरण्याची सुद्धा खूप पद्धती आलेल्या आहेत वेगवेगळ्या. काही हस्तचलित असं ते यंत्र भेटते, ठराविक अंतरावर ते त्याची टोपण बी पडते जाते आणि बियाणंसुद्धा कमी लागते. तर त्याचा तुम्ही वापर केला का किंवा ट्रॅक्टरनंच पेरता कसं काय? नाही, आम्ही प्लॅन्टरनंच पेरत आहोत. तर प्लॅन्टरचं असं आहे की कॉम्प्रेसरनं बी टाकते, त्याच्यामुळं पराडी एकसारखी निघते. तिथून नाही तर एकदम अंतरावर म्हणजे फेसोफेस 4 इंच 6 इंच असंच बी पडते पूर्ण. आणि अलीकडे गिरीश भाऊ आता आणखी नवीन पद्धत निघाली की संगण पद्धत. तर संगण पद्धत तुम्ही बघितली का किंवा तुम्ही शेतात थोडीशी ट्रायल म्हणून पेरून बघितली का? बघितले. काय तिचे रिझल्ट वाटतात तुम्हाला? त्याचे रिझल्ट चांगले आहेत, पण ते आता पाणी जास्त झालं तर ते जमत नाही, तर त्याच्यामुळे ते म्हणजे शक्य नाही आहे. म्हणजे तुम्ही प्रयोग करून पण पाहिजे तसं तुम्हाला काही यश त्याच्यामध्ये मिळालं नाही. व्हेरायटी तुम्ही लावता? अजित 5 पेरतो आम्ही. आमचं अंतर आहे ते 3 फुटाचा किंवा 3.5-4 फुटापर्यंत. ट्रॅक्टरच्या सहाय्यानेच पेरता? सर्व ट्रॅक्टरच्या सहाय्यानं. बरं, ते तुम्ही कॉम्प्रेसरचं नाव घेतलं, कॉम्प्रेसरच्या माध्यमातून म्हणजे माहिती सांगा ना, कारण बरेच शेतकरी बांधवांना या पद्धतीचा उपयोगसुद्धा माहीत नाही, कशा पद्धतीने ते करायचं. तर माझं असं म्हणणं आहे की सर्व शेतकरी जे कपाशी पेरत आहेत त्यांनी हे प्लॅन्टरनंच कपाशी पेरायला पाहिजे. कपाशीचं असं आहे की याच्यात आपलं नुकसान होत नाही आहे. सोयाबीनला राहते परफेक्ट, बी एकदम 6 इंच 5 इंच एकरी तुम्हाला 4 पाकिट 3 पाकिटं टाकल्या जातात, तर याच्यामध्ये पूर्ण प्लॉट जो पराठीचा हा एकसारखा निघतो आणि एकसारखाच त्याला पूर्ण माल कव्हर होतो. इतर जे पेरणी यंत्र आहेत त्याच्यापेक्षा वेगळं पेरणी यंत्र आहे काय? हो, बाकी जेवढे पेरणी यंत्र आहे त्याच्यापेक्षा हे प्लॅन्टर हे एकदम योग्य पेरणी यंत्र आहे कपाशीसाठी. त्याच्यामध्ये कपाशीच पेरल्या जाते, बाकी पण पिकांची पेरणी केली जाते? कपाशी. आता मला सांगा गिरीश भाऊ की ज्यांना या प्लॅन्टरबद्दल माहिती नाही, सर्वसामान्य पेरणी यंत्र आणि प्लॅन्टरमध्ये काय फरक आहे त्याबद्दल सांगा ना. सर्वसाधारण म्हणजे ते चालते चाईनवर. चाईनचं कसं आहे, आता एखाद्या वेळेस शेत ओलं राहते, आपण पेरणीच्या टायमात, तर ते चाक फिरते नाही फिरत, डायव्हर्ट चालवते तर मागं पाहत नाही, तर ते बी पडत नाही, मागं पुढे होते, तर निघायच्या वेळेस त्रास होते, आपल्याला बाया लावावं लागतं, डबल पुन्हा सर्किट लावावं लागतं. प्लॅन्टरचं असं आहे याच्यात नाही लागत नाही, आणि हे कॉम्प्रेसर तयार करते, तर त्याच्यामुळे बी म्हणजे परफेक्टच पडते. असं होत नाही का एका वेळेस 4 बिया ओढतल्या जातात आणि टाकल्या जातात, असं होत नाही का? नाही सर, एकच बी पडणार आहे. 4 पाकिटं सुटले पाहिजेत, 3 पाकिटं सुटले पाहिजेत, असं करता येतं का आपल्याला? हो. त्याच्यासोबत खताची सुद्धा पेरणी करता येते का? याच्यासोबत खत पण पडते. मार्केटमध्ये काय किंमत अपेक्षित आहे याची? मार्केटमध्ये याची आहे जवळपास 7 लाखापर्यंत. म्हणजे महाग आहे असं म्हणायला हरकत नाही. मग सर्वसामान्य शेतकरी बांधवाला घ्यायला शक्य नाही ते? नाही, शक्य नाही आहे. म्हणजे समोरून घेतलं तर हरकत नाही किंवा गावामध्ये एखादं प्लॅन्टर कोणी हिंमत केली तर ठीक आहे? हो, करायलाच पाहिजे. प्रत्येक गावामध्ये कोण ना कोण एक ना एक शेतकऱ्यांना हे घ्यायलाच पाहिजे. बियाणं खूप महाग आहे, आधीच तुम्ही बोललात की बियाणाचे दिवसेंदिवस किंमत वाढत आहेत. तर गिरीश भाऊ मला सांगा की आता तुम्ही कपाशी चांगल्या पद्धतीने घेता, तर कपाशीवरती खूप सारे
किडी वगैरे येतात, तर त्या किडीसाठी तुम्ही जैविकचा वापर करता की रासायनिकचा वापर करता, त्याबद्दल सांगा ना. आम्ही रासायनिक पण वापरतो आणि जैविक पण वापरतो. लावल्यापासून किती दिवसात वेचायला येते? कपाशी लावली की 3 महिन्यानं हे 4 महिन्यानं माल कव्हर करत चालते, तर 5 महिने किंवा 6 महिन्यात हे याच्याला येऊन जाते कपाशी. एकंदरीत किती वेचण्या होतात तुमच्या कपाशीच्या पूर्ण? आमच्या ट्रॅक्टरनं पेरेल असल्यामुळे तर आमच्या 3च वेचणे होतात, 3 ना 4. स्वच्छ स्वरूपाचा आहे, त्यानंतर थोडासा त्याच्यामध्ये पाला वगैरे येते, त्याच्यानंतर आणखी थोडंसं होत राहते. एकसारखा भाव भेटते का वेगवेगळा भाव भेटते? यांना वेगवेगळा भाव भेटतो. तुम्ही त्याची साठवणूक करून ठेवता का? स्वच्छ कापूस वेगळं, मागचा कापूस वेगळं, असं काही असते का? एकाच ठिकाणी असते? एकाच ठिकाणी पूर्ण असते. तर तुम्ही एवढी सारी मेहनत घेऊन तुम्हाला एकरी उत्पादन किती मिळतं या कपाशीचं? आम्हाला एकरी 10 क्विंटलचं. तुमच्या काही भविष्यातलं काही प्लॅनिंग आहेत का? कारण शेतीमध्ये मी आधीच बोललो की युवा असल्यानंतर काहीतरी करू पाहावं असं वाटते, वेगवेगळे प्रयोग करावं असं वाटते आणि पुढे जाण्याची इच्छा असते, तर तसं काही आहे का तुमचं भविष्यातलं प्लॅनिंग? भविष्यातला आता दूध डेअरीचा चालू आहे आमचा टाक्याचा. तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल अकोला आकाशवाणीतर्फे आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. आताच आपण कपाशी लागवड याविषयी मुक्काम पोस्ट बहादुरा, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला येथील शेतकरी गिरीश गजानन घाटे यांची प्रकाश नावकार यांनी घेतलेली ही मुलाखत आताच आपण ऐकलीत. शेतकरी बंधूंनो, आता ऐकूया निवेदन. प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमाविषयीचे हे निवेदन असून शेतकरी बंधू आणि भगिनींनो, किसानवाणी या कार्यक्रमात प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा कृषीविषयक फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत असतो. येत्या मंगळवार दिनांक 7 ऑक्टोबर 2025 रोजी ध्वनिमुद्रित होणाऱ्या प्रश्न तुमचे उत्तर आमचे या फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे रब्बी पिकाचे पूर्व नियोजन. आणि तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आमंत्रित तज्ज्ञ आहेत डॉक्टर सुहास लांडे, कडधान्य संशोधन विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. तेव्हा जरूर फोन करा. या कार्यक्रमात फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण येत्या मंगळवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत फोन करावेत. त्याकरिता आमचा फोन नंबर असा आहे 0724245641 आणि या कार्यक्रमाचे प्रसारण आपण मंगळवार दिनांक 7 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता ऐकू शकाल. निवेदन संपलं. शेतकरी बंधूंनो, आता ऐकूया कीटकनाशक फवारताना घ्यावयाची काळजी याविषयीचा हा संवाद. यामध्ये सहभाग आहे विकास पल्लाडे, किशोर राऊत आणि सचिन म्हैसने यांचा. अरे अरे श्रीपत भाऊ, काय झालं बाबा? हो, पाणी प्या भाऊ, जरासं पाणी प्या ना. काय हा? अरे काय सांगू बा तुम्हाला, हा मला असं निरा कोल्हे डकारी राहिले, उलटी व्हायसारखं होऊन राहिलं. हो का? हो ना बाबा. अरे दे एक थांबा, 1 मिनिट बा. सकाळी तर चालत गेलते बा मा घरासमोर तुम्ही, आता सध्याच तर म्हणलं फवारा चालू आहे ना तुमचा? फवारा आटपला, हां डोकं चक्रावल्यासारखं वाटे. हां म्हटलं घरी जा म्हणून आलो होतो, असं तरीच होऊन राहिलं. बस झालं. मी का म्हणतो, सांगा ना. आपण दवाखान्यात जाऊ आता 10-15 मिनिटानं. मला तसं वाटलं. हो बस, मी का म्हणाला पहिले हां गाडीवर बसा लवकर बा पहिले. तरी होऊन राहिलं, मग होऊन राहिली ना. आपा भाऊ, मी का म्हणतो, सांगा ना. 200-400 रुपये गेले की नाही तर पुरतात आपल्याला. हां, एखादा गडी सांगायचा आणि एक फवारा काढून घ्यायचा. कुठपर्यंत वाचवसान तुम्ही पैसे? 3 एकर वावर आपलं. हो, जरी ते 2.5 असो, 2 असो की 3 असो, त्या हिशोबाने म्हटलं बघ देऊ घरच्या घरी. हो घरच्या घरी. मी का म्हणतो, पण जे नेहमी फवारे मारणारे असतात की नाही, त्याला हे माहीत राहते. हां, नवईची दिवई आपल्याला, आपण चाललो आज पाठीवर पंप घेऊन, त्यातला माहीत कंद नाही आपल्याला. नाही, कंबर राहिले दुखू राहिले. मग आता कोणत्या भावात जाईल ते तुमचं साहेब बरोबर आहे. बरं म्हणून बरं. आता मी म्हणतो, हे जे आपलं कीटकनाशक आहे, हे जर आपल्याला फवारायचं असेल तर याची बी काही ना काही नियम आहेत. नियम? हां, कसं आहे, हे जर नियम आपल्याला माहीत असले तर आज जे तुझं जीव मयमय करून राहिला आणि चक्कर येऊन राहिले ते हे होत नव्हते आपल्याला. आता पागळ्या, सगळ्यात पहिले, आता मी यातनी तर तुला बऱ्याच गोष्टी सांगतो, पण जराशा लक्षपूर्वक ऐक. हो ना बाबा. हो, तर सगळ्यात पहिले आपल्याला जे कीटकनाशक आपल्या पिकावर फवारायचं आहे, कीटकनाशक, त्याची आपण जे एक्सपायरी डेट म्हणतो. यक्स? हां, म्हणजे पायरी. हां, म्हणजे
बॉयची डेट निघून गेली काय, जशी आपण आपल्या मेडिकलमधून गोळ्या आणतो की नाही विकत, तर आपण पाहतो की नाही बा की हे कोणत्या तारखेपर्यंत हो तर असलं तर चालते. आपल्या लेकराले आपण आपल्याला घ्यायचे आपण घेतो बरोबर. पण ते जर त्या तारखेच्या समोर जात असेल म्हणजे कालबाह्य झाली अशी तर मग ते घेत नाही, ते घेत नाही असं म्हणा तुम्ही. तर मग अशी औषध पहिले आपण ते घेतली नाही पाहिजे. बरोबर. हा. दुसरी एक गोष्ट अशी की ज्यावेळेस आपण हे डबा उघडतो याचा बरेच वेळ पाहिजे आपण, तर आपण काय करतो ज्यावेळेस डबा उघडतो की नाही एक कीटकनाशकाचा, तर त्यावेळेस अंदर एक पॅकिंग असते, रबरी पॅकिंग असते प्लॅस्टिकची, इतक्या लवकर निघत नाही बरं. तर आपण काय करतो पेचकस म्हणा किंवा काय नसेल काढण्याचा प्रयत्न करतो, बरोबर उकलतो. पण ते उकलताना काय होते बरेच वेळ की आपण पाहतो त्याच्या इकडे ते उकलतो, तर बऱ्याच वेळ ते आपल्या तोंडात जाण्याची शक्यता मग ते उघडल्याबरोबर माझ्या ढासच बसली ना मला. तर सगळ्यात पहिले काय करायचं, असं त्याच्या बाजूने हात ठेवायचा थोडासा आणि आरामानं ते उघडायची, असं धीरे धीरे एकदम एकदम नाही उघडायची. आणि सगळ्यात पहिले हे पॅकिंग उघडायच्या आधी तो जो डबा आहे आपला तो थोडासा हलवून घेतला पाहिजे, असं थोडाफार औषध जरा मिक्स होते. तशी ते मिक्सच असते, पण एक आपलं ढोबळमानानं हलवून घ्यायचे पहिले. तर फवारा मारताना हवेच्या दिशेनं असं फवारा मारला पाहिजे की जेणेकरून तो फवारा आपल्या अंगावर पडणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. सकाळच्या पायरी की ज्यावेळेस वारा शांत असते त्यावेळेस फवारा चांगला बसते, हा एक. आणि एक तर मग संध्याकाळच्या पायरी या 2 टाइमलेच फवारा मारला पाहिजे शक्यतो बरं. म्हणजे एकदम सकाळून समजा 10 वाजताच्या आधी हवेचा झोक पाहून समजा एकदम, मग नाही तर 4च्या नंतर. अजून एक महत्वाची गोष्ट कोणची बा, की फवारा मारताना जे आपण आपल्या अंगात कपडे घालतो की नाही ते व्यवस्थित असले पाहिजे. तर व्यवस्थित म्हणजे काय मला वाटलंच. मग आता सांगा, आता आपण व्यवस्थित नाही तर काय म्हणजे मग तेच ना, आता ती का फुल पॅन्ट आणि शर्ट का इन करून जायला लागते का? तसं नाही, मग आपलं कोणतं शरीर उघडं नसलं पाहिजे. असं तर उघडं नसलं म्हणजे काय, हे पॅन्ट शर्ट असतेच, पण हातात आपल्या ते मोजे भेटतात विकत, हात मोजे म्हणतात त्याला, गुलोज. आणि नाकावर रिस्पारेटर हे लावलं पाहिजे की जेणेकरून ते औषध जे आहे. असं सांगा तुम्ही ढोबळमानानं ते अतिदक्षता विभागात जातो का नाही, बरोबर आहे, कसं मास्क असं बांधायला लागते म्हणतात त्याला. भाऊ 5 रुपयाचं का 10 रुपयाचं भेटते वाटते ते एक. आणि कसं आहे चष्मा तर असतेच आपल्याजवळ, गॉगल असं तो लावायचा. आता ज्याला लागेल आहे समजा त्याचा तर वांधाच नाही, त्याचा वांधा नाही, पण ज्याला लागेल नाही आपल्यासारख्यानं मग हिरोगिरी बी घ्या करून त्याच्या म्हणजे डोळ्याची सुरक्षितता बाळगण्यासाठी आपल्याला गॉगल बी लावा लागते. तुम्ही सांगू राहिले मंगापासून, मी माया वाटे या जानराव भाऊच्या तर पोटात दुखतेस, त्याला दिसलं माझं कोणी की हे जानराव भाऊ बरोबर कानोसा घेतात, आले की घ्या तुम्हीच या कानोसा घेतला या जानराव भाऊ, बस राम राम. हे म्हणतातच आले एकदम. मला माहित आहे ना, मला माहित आहे, जेव्हा बी माझ्या कोणी बोलत असलं हे विचारते नाही माझी तब्येत कशी आहे. नाही तुम्ही कसं काळजीनं विचारलं मला काय झालं काय नाही. आता अजून ते समोरचं सांगतो, सांगा ना बाबा. जानराव भाऊ बी आले, त्याच्या बी बुद्धीत भर पडते. आता कसं आहे, आता फवारा म्हटलं तर कमीत कमी 3-4 घंट्याचं काम राहते आपलं चालू एकसारखं. एखाद्याला हुब करायची, तंबाखू खायची, कोणाला बिडी प्यायची, तर हे कधीच केलं नाही पाहिजे. माझ्या बाजूच्या वावरात मागच्या वर्षी त्याला दवाखान्यात नाही न्यायला लागत. अरे बाबा, मग तेच होतं ना, तो काय केलं तर माहिती आहे काय, जो ती औषध कालवतात की नाही आणि फवाऱ्या मारून राहिला त्याच्या बाजूनच ते प्याचं भांडं ठेवून दिलं तो, भरणं ठेवून, आणि बसला फवारा मारत आणि त्यातलाच पाणी प्याला. बरोबर आहे, त्याच्यावर काही झाकण नव्हतं, काही नव्हतं. तर जेणेकरून फवारा मारायचा असेल ना तर 25 ने 50 फूट आपलं जे प्याचं पाणी असेल त्याच्या दूर ठेवायचं, आपली शिदोरी म्हणा, त्याच्यावर झाकण बी ठेवायचं. आता फवारा मारताना काय होते की नौजलमध्ये बरेच वेळ कचरा टाकते आपल्या, तर आपण काय करतो ते नौजल खोलतो आणि एखाद्याच कचरा की नाही ते निघतच नाही. तर आपण फुकतो त्याले. बरेच जण काय करतात की तोंडात घेतात ते फुकेले, ते एक चुकीचं आहे. की शक्यतो ते नौजल कधीच तोंडाजवळ किंवा तसं वापरू नये. तर एक सरळ सरळ करायचं. 1 रुपयाची एक सुई भेटते भाऊ विकत आपल्याला, ती सुई संग ठेवायची, पिन बी असते. नौजल मध्ये कचरा टाकलं की त्यांना काढायचं आणि बाजूने एका बगडीत पाणी घ्यायचं, असं खराब थोडंसं त्यातनी ते धुतलं की ते निघून जाते.
आता समजतं की नाही? नाही बरं, तुम्ही मी काम राहिलं हा. ते तुम्ही नोझलचं बी सांगितलं हा. आणि तो पंपाचं तुम्ही म्हणत होते की पंप कसा ते जसा बांधायचा गिंदाचा त्याचं काय सांग. हां, आता बाजारात लागेल तेवढे पंप आहेत. बरोबर. 10 लिटरपासून तर 25 लिटर पर्यंत. बापा बाप. हा, आपला जीव बसते 10 लिटर उचल्याचा. आणि आता ते नवीन पंप निघाले की नाही 20 लिटरचे आणि 25 लिटरचे, की ते त्या माणसाला तोलत बी नाहीत, की तो चालला हे फट सोडून त्या फटीत. म्हणजे आपोआपच म्हणजे चाल हत्तीसारखी होऊन बस, जाते. इकडून तिकडे जेणेकरून जेवढं आपल्याला ओझं आपल्या पाठीवर घेता येईल तेवढाच त्या पंपाचा भार असला पाहिजे, की जेणेकरून आपण चालताना थकलो बी नाही पाहिजे जास्त, आणि आपला फवाराही व्यवस्थित घेतला पाहिजे. आणि आपली इथं सवय कशी आहे की समजा औषधीचा डबा रिकामा झाला की कायले वापरतात, चुकूनही डबे कुठल्या कामासाठी आपण वापरले नाही पाहिजे. आणि हे जे डबे आहेत आपण काय करतो, आता बा औषधीचा डबा रिकामा झाला की एखादा नाला वाहते आपल्या गावा शेजून वावरा शेजून, आपण ते सगळे डबे नेतो त्यातनी धुतो. ढोरही पितात. मागच्या वर्षी बैल मेला नाही का भाऊ त्या गणेशचा? गणेश भाऊचा चांगला एक नंबर. म्हणजे भाऊ 42,000ची जोडी मागितली होती ती. बराबर बोलले. त्यातला एक बैल मेला. कोण मेला? तो चरून राहिलता, पाणी प्यायला गेला होता डबक्यात. मला वाटते पोळ्याच्या आसपासच झालं ते. बराबर. या भाऊनं काय केलं, गोष्ट आहे एकदम. हे सगळे भांडे त्यातनी धुतले होते. हो राजू. हे असं चुकूनही नाही केलं पाहिजे. नाही. समजलं की नाही गडे? हो, हे जे आपले औषध आहे हे लहान पोट्ट्याच्या हाती पडणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. आणि शक्यतो बा घरी न्यूज नाही, वावरात काम आहे की नाही आपल्याला, वावरातच ठेवायची. वावरात डबे असे उंच ठेवायचे, बांधूनच ठेवून द्यायचं डायरेक्ट. आपल्या झाडं नसतात का? आता वाजून राहिले 8. डॉक्टर आले असतील. मी काय म्हणतो बंडू भाऊ, हो चला मग. चला बरं. आताच आपण कीटकनाशक फवारताना घ्यावयाची काळजी याविषयीचा हा संवाद ऐकलात. यामध्ये सहभाग होता विकास पल्लाडे, किशोर राऊत आणि सचिन म्हैसने यांचा. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस, जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. आओ भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ, वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. आता वेळ झाली आहे हवामान शास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त हवामान वृत्त जाणून घेण्याची. तापमान कमाल 30.4 अंश सेल्सिअस तर किमान 22.6 अंश सेल्सिअस. प्रखर सूर्यप्रकाश 6.8 तास तर हवेचा ताशी वेग होता 4.2 किलोमीटर. आर्द्रता सकाळी 84% तर दुपारी होती 68% आणि मागील 24 तासात बाष्पीभवनाचा वेग 4.0 मिलीमीटर एवढा नोंदवण्यात आलेला आहे. आजचा पाऊस 0 मिलीमीटर तर आजपर्यंतचा एकूण पाऊस 774.7 मिलीमीटर एवढा नोंदविण्यात आलेला आहे. आत्ताच आपण हवामान वृत्त जाणून घेतलं. कृषीवाणीमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये गंधकाची कमतरता, कारणे याविषयीची ही माहिती आणि ही प्राप्त झाली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्र राज्यात गंधकाची कमतरता बहुतेक उथळ रेताळ भरड पोताच्या जमिनीत सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण कमी असलेल्या, अति प्रमाणात निचरा होणाऱ्या तसेच जास्त पावसाच्या प्रदेशातील जमिनीत आणि कडधान्य तेलबिया या प्रकारची पिके
सतत घेत असलेल्या जमिनीत, जास्त उत्पादकता असणाऱ्या जमिनीत आणि गंधक विरहित रासायनिक खतांचा वापर केलेल्या जमिनीत गंधकाची पिकांसाठी कमतरता निर्माण होते. ज्या जमिनीत सेंद्रिय पदार्थाचा वापर भरपूर आहे, गंधकयुक्त रासायनिक खतांचा वापर पुरेसा आहे, अशा जमिनीत गंधकाची कमतरता सहसा आढळत नाही. भारी पोताच्या जमिनीत एकूण गंधकाचे प्रमाण हलक्या जमिनीपेक्षा जास्त असते. तसेच बागायती क्षेत्राखालील असलेल्या जमिनीत आढळते. पृष्ठभागातील मातीत खालच्या थरातील मातीपेक्षा गंधकाचे प्रमाण जास्त असते. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील तालुकानिहाय मातीचे नमुने घेऊन त्यांचे पृथक्करण करण्यात आले. पृथक्करणानुसार लक्षात आले की गंधक या दुय्यम अन्नद्रव्याची कमतरता जवळपास सर्व भागात वाढत आहे. मुख्यत्वे ज्या क्षेत्रात तेलवर्गीय पिकांची सतत एकाच शेतात पेरणी करतात तेथे त्याची कमतरता दिसून आली. त्याचप्रमाणे गंधकविरहित खतांचा सतत वापर करणाऱ्या शेतात गंधकाची कमतरता दिसून आली आहे. महाराष्ट्राच्या नकाशावरून लक्षात येईल की जास्तीत जास्त जिल्ह्यात गंधकाच्या कमतरतेची तीव्रता आहे. गंधकाची कमतरता ठरविण्यासाठी 10 ppm ही दक्षता पातळी मानण्यात येते. त्यानुसार महाराष्ट्रामध्ये सरासरी 27.5% नमुन्यात गंधकाची कमतरता आढळली आहे. विभागनिहाय कमतरता बघितल्यास विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अनुक्रमे 25.8, 29.4 आणि 40.4 आणि 14.3% दिसून आली. त्याचप्रमाणे असे लक्षात आले की ज्या भागात जास्त पर्जन्यमान आहे आणि आम्लधर्मी जमिनी आहेत, उदाहरणार्थ कोकण, पूर्व विदर्भ या भागात गंधकाच्या कमतरतेची तीव्रता जास्त दिसून आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी गंधक या अन्नद्रव्याची तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे आणि त्यानुसारच त्यांचा पिकांना वापर करावा. परंतु जे शेतकरी सेंद्रिय खते, हिरवळीचे खते, कंपोस्ट यांचा नियमित वापर करतात त्यांच्या शेतात गंधकाची कमतरता कमी दिसून येते. आताच आपण कृषीवाणीमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये गंधकाची कमतरता कारणे याविषयीची माहिती आपण जाणून घेतलीत. शेतकरी बंधूंनो, आजच्या किसानवाणी कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. आता आपण येऊन पोहोचलो आहोत कार्यक्रमाच्या शेवटी. तेव्हा सचिन म्हैसेल यांनी निरोप. नमस्कार. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम आताच आपण ऐकलात. किसानवाणी, 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 किसानवाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसानवाणी, 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 किसानवाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसानवाणी, 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 किसानवाणी. आताच आपण शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसानवाणी ऐकलात.